लेकरांनी मी आता कसं करू आणि कसं शिक्षण करावं आपलं आरक्षण डोक्यात यायचं म्हणा कुठं आरक्षण असल्यावर त्याला जवळ टाकतात ते मला डोक्यात यायचं आरक्षण लेकरांचं शिक्षण बाबा म्हणलं म्हणजे सगळ्या गावाला रोज म्हणलं मला आपण रोज बघू कामामध्ये करू काय म्हणलं कसं दिवस असते त्याने मग झालं बातमी काढली मी त्या रानात मला काय माणसं कुठे दिसायचे म्हणलं गाड्या सांगा इतक्या कशानं माणूस येत म्हणजे तुमच्या मग काय गाडीवर टाकून मुली एक मुलगा बहिणी वगैरे किती करायचे शेती करायची शेती आले शेती करायची बारा गुंठे शेती पूर्ण माणसे वर्ग कवा घरचं करायचं कवा बाहेर जायचं कवा आलं कोण चालवायचं त्याच्याशिवाय काही आधार नाही करायचा पूर्ण खर्च आता बघायचं म्हणलं तर यांच्याच मागं बायकोला काही म्हणजे समजत नाही ते आपलं ज्ञान वाढवायचं आणि पूर्ण त्यांच्या त्या लेकरांना काहीतरी उठून बसायची चक्र टेन्शन घेतले राहायला घर हेच आहे कुठल्या शासकीय योजनेचा लाभ भेटला राशन नाही राशन नाही काही घरकुल वगैरे घरकुल नाही राशन नाही गहू तांदूळ यात्रेला लागते दुसऱ्या दिवशी माणसं आले का मोलमजुरी करूनच भाव पण ह्या करून गेले पाऊस करून देत शेतीमध्ये पेरलेलं पाण्यानं पाण्यात सगळं आहे सगळ्या माणसांनी हो ना आपल्या रानात पाणी करायचं आहे सगळ्या समाजासाठी बलिदान आहे त्यांचं बलिदान काही एकट्याचं नाही सगळ्यांनाच दान आहे त्याची आणि सगळेच आपापल्या परीने तुमच्या सोबत आहोत कारण तुमच्या कुटुंबासाठी जीव गेला नाही समाजासाठी गेला लोकांची मंजुरी करून त्यांनी मला आता चार महिने 2 महिने त्याला महिना भागच होतं माझ्याने त्याचा आधार उडाला आता काय मला आता उठायचं का मला काम काय करायचं वय बरंच आहे वय बरंच आहे कारण पूर्ण घराचा खर्च त्यांच्यावरच त्याला कोण बघणार आहे आता गाव आहे बाई काय तर काही नाही पहिल्याचं कशातच नाही आपल्या इथे येत नाही सांभाळायचे आलं काय सांभाळायचे मूळगावचे पहिल्यापासून पत्र्याचंच घरात पहिलं दगडाचं
हे बांधकाम सुद्धा स्वतःचा खर्च आहे, म्हणजे असं काही शासनाचं कुठली मदत नाही किंवा काही नाही. किल्लारीला ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस दवा सिमेंट ती पहिलीला आहे. शाळेला जाते. ती पहिलीला आहे. उन्हाळ्यापासून म्हणता येईल. आवला लवकर पाणी अंघोळीला कपडे घाला मला बाई मुलीने सगळे शाळेत आवडत. बँकेत खातं देखील होतं. काहीच नाही. जनधनचं तेवढं खातं, बाकी खातं बितं काहीच नाही. शेतकऱ्याला जे पैसे येते ते बी नाही. ती बी नाही. 3 वर्ष झालं आलं वर्ष ती बी त्यांची बंद झाली. 3 वर्ष झालं ती बी भेटत नाही पैसे. ती बी नाही. 2 वर्ष बंद कोणी 2-3 महिने पूर्ण जवळ आलं तर ती काही मिळत लागला. त्यावेळी केली आधार नाही पडता आम्ही सगळेजण सोबत आहोत तुमच्या. कुठं काही अडचणी लागल्या आम्हाला हक्काने जरूर सांगा. आम्ही आमच्या परीने जे मदत करायची ते तुम्हाला करायला लागलो. शासन पण दखल घेऊन तुम्हाला मदत करावं अशी आमची सगळ्याची तिथं मागणी राहणार आहे. घरातल्या एकाला घरातल्या नोकरी द्यावा अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. कारण त्यांचं बलिदान सगळ्यासाठी आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला जमेल जे जे आवश्यक असेल ते सगळी मदत आम्ही करायला तुमच्या सोबत आहोत. त्यांचं बलिदान वाया जाणार नाही एवढं तुमच्या सगळ्याला आम्ही सांगायला इथं आलो. घरात सगळेच थकलेले आहेत, एवढाच एक माणूस करणार आहोत. हे सगळं बघून आम्हालाही दुःख आहे. आम्ही सगळे समाजाचेच लोक तुमच्या सोबत आहेत. या जातीचा त्या जातीचा म्हणून नाही, सगळेच लोक तुमच्या सोबत आहेत. बोललो होतो.